गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या भामरागड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पुराने थैमान घातले होते। स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असतानाही भामरागड तालुका विकासापासून कोसो दूर आहे। रस्त्यांची तर दयनीय अवस्था आहे। मात्र अनेक नाल्यावर पूल नसल्याने व काही नाले व नदीवरील पुलाचे काम अर्धवट स्थितीत असल्याने पावसाळ्यात नागरिकांना जीव धोक्यात घालून जीवघेणा प्रवास करावा लागतो। यामुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागलाय। गेल्या महिन्यात भामरागड तालुक्यात पुराच्या पाण्यात 4 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। पूर ओसरताच शिवसेना जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे, अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत व शिवसैनिकांनी भामरागड तालुका गाठत मृतक 4 जणांच्या कुटुंबियांची 16 सप्टेंबर मंगळवारी घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली आहे व मदतीचा हात दिलाय। भामरागड तालुक्यातील कोडपे गावचा लालचंद कपिल साय लकडा शाळा सुटल्यानंतर घरी परत जात असताना जोणाबाई येथील शिक्षक असंतू सोमा तलांडे, भट्टपार येथील तोका डल्लू मजकी व 6 वर्षीय बालक रिशान प्रकाश पुंगाटी यांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचे डोंगर कोसळले। या 4ही मृत कुटुंबियांच्या घरी शिवसेना जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे, अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत यांनी भेट घेतली आहे व मदतीचा हात दिलाय। यावेळी त्यांनी कुटुंबियांना धीर देत पुन्हा कुणाचा जीव जाऊ नये यासाठी भामरागड तालुक्यातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी रस्त्यांची व नाल्यावरील पुलांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेऊन शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलंय व भामरागड तालुका राज्यपालांनी दत्तक घेतल्यानंतर ही व्यवस्था असल्याची ही खंतही व्यक्त केली आहे व या समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। यावेळी शिवसेनेचे भामरागड तालुका प्रमुख सुधाकर तिम्मा अरुण सेडमाके, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष साई चंदनखेडे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख चत्रू मडावी, भंवरसाय माजी, संतोष बारापात्रे, कपिल पाल, अमोल पंदिलवार, आकाश पुपलवार, रवी भांडेकर व गावकरी उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रवी पार सांगडी, सिरोचा, भामरागड। नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।